आणि पहिली बातमी अर्थातच एकनाथ शिंदेंना काढलेल्या चिमट्या संदर्भातली। एकनाथ शिंदेंच्या 8 योजना डबाबंद केल्यात आणि असा चिमटा ठाकरे गटाने काढलाय। शिंदे गटाला हा चिमटा काढलाय आणि हा दुसरा तिसरा कोणी नसून हे थेट अंबादास दानवे आहेत। त्यांनी समाज माध्यमातून या प्रकारचं वक्तव्य केलंय। आनंदाचा शिदा, माझी शाळा सुंदर शाळा, स्वच्छता मॉनिटर, एक राज्य एकच गणवेश, लाडक्या भावाला अप्रेंटिसशिप योजना, दूत मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, या योजना गुंडाळल्या गेल्यात असं दानवेंनी आपल्या पोस्टमधून दावा केलेला आहे। दरम्यान काही वेळापूर्वी मंत्री उदय सामंतांनी या संदर्भामध्ये काय प्रतिक्रिया दिली होती ती पाहूयात आणि आपण मग चर्चेला सुरुवात करूया। मी तेच सांगितलं की या संदर्भामध्ये मी माहिती घेतो, कारण मला ही माहिती नाही। मला माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल 100% आहे, ती कधीही बंद होणार नाही। आणि ज्या बंद होण्याचा शिवभोजन थाळी काही मंडळींनी सांगितलं होतं की बंद होणार, पण शिवभोजन थाळी कुठेही बंद होत नाही आणि होणार नाही। त्याच्यामुळे काही योजनांच्या बाबतीमध्ये काही जर निर्णय झाले असतील किंवा होणार असतील त्याची माहिती घेतो आणि मग आपल्याशी बोलतो। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत असणारे शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत आणि ठाकरे गटाचे प्रवक्ते सुनील मोदी सुद्धा आपल्यासोबत असणार आहेत। मी सर्वप्रथम अरुणजी तुमच्याकडे येतोय। मला सांगा, आता आपण उदय सामंतांचा बाईट ऐकला असेल। उदय सामंत म्हणतात की मला या कुठल्या योजना बंद झाल्यात असं माहित नाहीये। मग ठाकरे गटाचे नेते कुठल्या बेसिसवरती हा दावा करतायत? पहा सिद्धेशजी, सध्या महाविकास आघाडी जी काही आहे, जिचा उल्लेख आम्ही महाविरोधी आघाडी म्हणून नेहमीच करत आलेलो आहोत, कारण प्रत्येक सरकारच्या चांगल्या योजनांना हे मवियावाले विरोध करतात आणि त्यांचा सध्या एककलमी कार्यक्रम सुरू आहे। त्यांनी सर्वांनी मिळून एक योजना सुरू केलेली आहे आणि त्या योजनेचं नाव आहे महाखोटारडी योजना। म्हणजेच मोठ्या प्रमाणात खोटे आरोप करायचे आणि सरकारला बदनाम करायचं, जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि या चांगल्या चांगल्या योजना कशा बंद होण्यास होतील याच्यासाठी प्रयत्न करायचा आणि बदनामी करायचं। पहा, सरकारवरती अनेक योजना ज्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी होते त्यांनी दूरदृष्टीने सुरू केल्या होत्या। त्या योजना आतापर्यंत सुरू होत्या आणि आताच राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे की एकनाथ शिंदेजी यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये ज्या योजना सुरू केल्या होत्या त्या योजना मुळीच बंद करण्यात येणार नाहीत, हे मी स्पष्टपणे सांगतो आहे। फक्त काही काळाकरता आम्ही त्यांच्यावरती स्थगित ठेवलेले आहेत, त्या स्थगिती आणली असं म्हणा। काही काळाकरता म्हणजे का, तर सध्या या राज्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली, अचानक जे काही पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे, आणखीन पर्जन्यवृष्टी, महाप्रचंड प्रमाणात पाऊस पडलेला आहे, त्याच्यामुळे काही कारणाकरता राज्य सरकारच्या तिजोरीवरती भार आलेला आहे आणि तो फार काळ काय टिकणार नाही। काही काळातच राज्य सुव्यवस्थित स्थितीत आर्थिकदृष्ट्या पोहोचेल आणि तेव्हा या योजना आम्ही तात्काळ परत जशाच्या तशा सुरू ठेवू, हे स्पष्ट शब्दात सांगितलं असताना सुद्धा यांनी मध्येच महाखोटारडी योजना सुरू केली आणि त्यामुळेच आपणास असं वाटत आहे की या सगळ्या योजना कायमच्या बंद झालेल्या आहेत, परंतु हे सत्य नाही, हे अर्ध सत्य आहे। बर, अरुणजी, तुम्ही म्हणताय की हे पूर्णपणे सत्य नाहीये, हे अर्धवट सत्य आहे असं तुम्ही म्हणताय। मी हाच मुद्दा घेऊन सुनीलजी तुमच्याकडे येतोय। अरुणजी असं म्हणतायत की हा मुद्दा पूर्णपणे अर्धवट आहे। काही योजना जरी बंद झालेल्या असल्या तरी सुद्धा जो राज्याच्या तिजोरीवरती जो आलेला ताण आहे तो जसा जसा भरून निघेल तसतशा या योजना पुन्हा एकदा सुरू करण्यात येतील। मात्र दानवेंनी जो काही मुद्दा आता उपस्थित केलेला आहे, ज्या योजना बंद झाल्यात असं ते म्हणतायत, नेमकं दानवे तरी कुठल्या याच्यावरती ठोस पुराव्यानिशी बोलतायत की या सगळ्या योजना बंद झाल्यात? कुठे काही महायुतीमध्ये सारं काही आलबेल नाही असं वाटतंय? समन्वयाचा अभाव आहे? नमस्कार। खरं म्हणजे आता जे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत यांनी आमच्यावर खोटारड्याचा आरोप केलेला आहे। मला जी विनंती अशी आहे की त्यांनी आत्मपरीक्षण करावं आणि खरंच सांगावं देवाशपथ की या योजना गेले 8-9 महिने बंद झाल्यात किंवा नाहीत। आता दिवाळीच्या काळात, दसऱ्याच्या काळात आनंदाचा शिदा देत होते, यावेळी दिलेला नाहीये। तीर्थक्षेत्रासाठी लोकांना सवलती देत होत्या किंवा प्रवास करत होते, गेले 8-9 महिने केलेलं नाहीये। अनेक योजना, ती शिवदत्तची योजना जी शिंदे साहेबांना महत्वाची वाटत होती, त्यांचे कार्यकर्त्यांना त्यांनी काही मानधनावर नोकरी देतो म्हणले होते, दिली होती, ते आज घरी बसलेले आहेत। आणि केवळ आर्थिक बोजा पडतोय म्हणून तत्कालीन या योजना थांबवल्यात असं म्हणणं हास्यास्पद आहे।
खरं म्हणजे महाराष्ट्र सरकारवर एवढा कर्जाचा बोजा आहे की या योजना सुरू करण्यासाठी त्यांच्याकडे एक पै आणि पै नाही आहे. लाडकी बहीण योजनेला पैसे कसे देता येतील हे ते या चिंतेत आहे. बर. आणि त्यामुळे दानवेंनी जी काही ट्विट केलेलं आहे की ते खरं ट्विट आहे, त्याच्यामध्ये सत्यता आहे. त्यांनी ज्या काही 10 योजना बंद आहेत त्या बंदच आहेत, त्या सुरू नाहीयेत. किंवा सरकारने तात्पुरतं हे थांबवल्याचा कुठलाही GR कुठलेही आदेश पारित केलेले नाहीत. आमचे शिंदे सेनेचे ज्येष्ठ नेते सांगतात की हे तात्पुरतं थांबवलंय, हे पूर परिस्थितीमुळे वगैरे, असं कुठेही नाहीये. गेली 9 महिने या योजना नाहीयेत. अहो साधी स्कॉलरशिप, BC स्कॉलरशिप, OBC स्कॉलरशिप, विद्यार्थ्यांची हॉस्टेल स्कॉलरशिप गेली 9 महिने दिलेली नाहीये. कर्जाच्या खाईत गेलेलं हे सरकार आहे आणि त्यातनं वर कसं येणार हे चिंतेत आहेत. आणि या विकासाच्या सगळ्या योजना हळूहळू बंद करून महाराष्ट्राला खाईत ओढायचं काम या सरकारनं केलेलं आहे. बर, महाराष्ट्राला खाईमध्ये लोटण्याचं काम सरकार करतंय असं थेट सुनील मोदी म्हणतायत. आपण कसं पाहताय अरुणजी या सगळ्या आरोपांकडे? पहा, वाक्य थोडंसं चुकीच्या प्रकारे बोलले ते कदाचित त्यांचे जिभेचा तोल ढासळला असेल. खरं म्हणजे महाराष्ट्राला खाईतून बाहेर काढण्याचं काम या महाविकास आघाडीने गेल्या 3.5-4 वर्षात सुरू केलेले आणि आज महाराष्ट्र खाईच्या वर आलेला आपले मुंबईकर आणि महाराष्ट्रातील गोरगरीब जनता, सर्व जनता पाहत आहे, ते दिसून येते. कोणी सांगायची गरज नाही, प्रत्येक जण त्याचा अनुभव घेते. तेव्हा सुनील मोदी काय किंवा दानवे काय, यांना काय फक्त काय ते उघडलं तोंड आणि जीभ लावली टाळ्याला, असं काय म्हणतात तसा प्रकार त्यांचा झालेला आहे. तर या महाराष्ट्राच्या जनतेला आणि मुंबईच्या जनतेला स्पेसिफिक योजना सुरू आहेत का बंद, एवढं सांगा ना. जे काय हे अणू पाहत आहेत, या महाखोटारड्या योजनेला आपल्याला चाप बसवावा लागेल. ही महाखोटारडी योजना या राज्यामध्ये कशी पटापट बंद होईल, यांची तोंड कशी बंद होतील याचा आपल्याला विचार केला पाहिजे. आणि जो काही विकासाचा वेग या राज्यामध्ये या सरकारमार्फत चालू आहे, या वेगाचा जो वारू आहे हा असाच दौडत राहिला पाहिजे. तो दौडू नये म्हणून यांचं हे कारस्थान आहे, बाकी काही नाही. हे कारस्थान आहे. आनंद शिदा देणार आहात का विचारा ना. आनंदाचा शिदा दिवाळीला देणार आहात का, एवढं विचारा. सुनील मोदीजी, आपण आनंदाच्या शिधाची चिंता करू नये. आनंदाचा शिधा मिळावा म्हणून मीच गेला आठवडाभर ओरडत आहे आणि सरकार समोर बाजू मांडत आहे गोरगरीब जनतेची. तेव्हा सरकार योग्य वेळी योग्य आनंदाचा शिधा वाटेल. परंतु तुमचे नेते काय म्हणाले आनंदाच्या शिध्यावरून, पुन्हा मी ऐकवतो. या चॅनेलने अख्ख्या महाराष्ट्राला ते पुन्हा ऐकवावं. काय म्हणाले तुमचे उबाटाचे आणि याचे नेते की हा जो काय आनंदाचा शिधा आहे, हा शिधा आनंदाचा जर देता येत नसेल तर आता दुःखाचा देऊया शिधा, अशी वक्तव्य उबाटाच्यात सुद्धा नेत्यांनी केली आणि इतरही काही नेत्यांनी केली. हे मी प्रत्यक्ष ऐकलेलं आहे. आणि आनंदाचा शिधा हा काही काळानंतर सुरू होईल असा आम्हाला ठाम विश्वास आहे. काही काळ म्हणजे दिवाळी गेल्यानंतर का? दिवाळी गेल्यानंतर सुद्धा अनेक सण येणार आहेत. आपण चिंता करू नये की दिवाळीलाच मिळणार आहे की दिवाळीच्या नंतर मिळणार आहे. याचा अर्थ असा की केवळ दिवाळीमध्ये तुम्ही देणारा शिधा देऊ शकत नाही, हे कबूल करा महाराष्ट्राच्या जनतेला. काय परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आहे याचा जर आपल्याला अभ्यास नसेल तर कृपया आपण फिरावे, मराठवाड्यात फिरावं, म्हणजे कळेल कशी परिस्थिती. मी आज सोलापूर मध्ये आलेलो आहे. ते शेतकऱ्यांच्या आमच्या इथल्या प्रश्नासाठी एक मीटिंग आहे, त्यासाठी झालं मी फिरतोय. पण मला असं वाटतंय की कुठलं तरी कारण सांगून काहीतरी बंद करणं हे बरोबर नाही. अशा अनेक प्रकारच्या योजना सुनीलजी आपल्या काळात सुद्धा बंद झाल्या होत्या. परंतु आमचं सरकार आल्यानंतर आम्ही त्यांना ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न केला त्या योजनांना आणि त्या कशा चालू राहतील याचा आम्ही प्रयत्न केला. परंतु कधी कधी काही गोष्टींना काही काळाकरता आपल्याला मुरड घालावी लागते आणि जनतेच्या हिताच्या दुसऱ्या गोष्टी कराव्या लागतात. तोच प्रकार यावेळेसच्या सरकारने केलेला आहे. चिंता करायचं काही कारण नाही. नक्कीच. त्यामुळे आता या सगळ्या स्थगित केलेत म्हणून सरकारने आदेश काढला पाहिजे होता, या तात्पुरत्या स्थगित केल्यात म्हणून तेही काढलेलं नाही. एखादी योजना काही काळाकरता जर बंद होत असेल
तर त्याच्यावरती काही काळाकरता जर रोख लावली जात असेल तर त्याचे GR निघत नसतात. ते सांगितलं जातं आणि त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी काही वेळापूर्वी सांगितलेले आहे. तुम्हाला जरी बातमी माहीत नसेल तर थोडी माहिती घ्यावी. मुख्यमंत्री काय काय बोलतात, काय काय सांगतात याची, आणि मग जनतेला सांगावं ते, जेणेकरून जनता तुम्हाला सुद्धा 2-4 मतं देतील खरं बोलता म्हणून. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता या योजना काय होतात, कशा सुरू होतात का, हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. येणारे दिवस हे आता सणासुदीचे आहेत आणि खरं तर याच योजनांचा फायदा या सणासुदीच्या काळामध्ये सर्वसामान्य लोकांना मिळतो. मात्र आता आलेला आर्थिक तिजोरीवरती ताण, यामुळे आता या योजना सुरू होतात का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र आणखी एक मोठी बातमी आलेली आहे